हाय फ्रेंड्स, तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माय यूट्यूब चॅनलवरती, हर्षाली नॅचरल ब्युटीवरती. थोड्या दिवसांनी तुम्हाला पर्सनल ब्लॉग वेगळे चॅनलवरती बघायला भेटणार आहे. आता सध्या तुम्ही इथंच बघू शकतात. मला अर्जंट गावी जायला लागलं. का जायला लागलं फुल ब्लॉग तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि सर्व समजणार आहे की मी का गेली. आम्ही जेव्हा गावी जातात तेव्हा असं थांबून जातात का की मला वॉमिटिंग होते आणि असं थांबून गेले तर मग मला थोडीशी वॉमिटिंग कमी होते आणि माझी तब्येत पण थोडीशी व्यवस्थित राहते. नाही तर माझी तब्येत खूपच डाऊन होते ऑन द वे कारने गेले तर आम्ही असं थांबून जात होते आणि ॲटमॉस्फिअर खूपच छान होतं. सर्व ठिकाणी पाऊस होता, हिरवागार होता. तर माझं गाव कोणतं आहे, मी कुठं चाललेली हे तुम्हाला सर्व म्हणजे माझी यूट्यूब फॅमिलीला माहीत असेल आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना नक्की माहीत पडणार. त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग बघत जा आणि खूप एन्जॉय करत जा आणि प्लीज सबस्क्राईब करत जा. खूप लवकर 5,000ची फॅमिली तुम्ही कंप्लीट करणार आहे, मला असं विश्वास आहे. प्लीज लवकरात लवकर करा. तर हे आहे माझं जाताना जे माझं गाव आहे त्याचं व्ह्यू. किती छान व्ह्यू आहे तुम्ही बघू शकतात. तुम्ही इथं थांबू शकतात, एन्जॉय करू शकतात. खूप सुंदर व्ह्यू असतं आणि हे टायमिंगला म्हणजे पावसाच्या टायमिंगला खूप छान आणि सुंदर व्ह्यू वाटतं. तर सर्व ठिकाणी हिरवा गार वातावरण आहे, पाऊस पडत आहे आणि पण खूप जास्तच पाऊस पडत होता. त्यामुळे तुम्ही बघू शकतात कसं व्ह्यू दिसत आहे, काहीच समजत नाही आहे. आणि खूप हेवी रेनी होती, म्हणजे रेनी सीझन आहे हे टायमिंगचं. तर आम्ही निघालेले होते 2 ते 3 वाजता. आम्हाला सकाळी 12 वाजता निघायचं होतं, पण आम्ही लेट झाले. जसं संध्याकाळ झालेली मग आम्ही जेवायला कुठेतरी थांबलेले. हे एक हॉटेल आहे जिथं आम्ही थांबलेले. खूप छान हॉटेल होतं. पण इथं मी बघितलेलं की हे जे समोर आहे ना, जे पर्सन होते, काय जेंट्स होते, ते खूपच हैराण करत होते. त्यांनी जे ऑर्डर दिलं ते पण कॅन्सल केलेलं. असं नाही केलं पाहिजे. ॲक्च्युली हॉटेलवाल्यांचं पण ऑर्डर असतात तर थोडंसं 2-3 मिनटं 5 मिनटं लेट होतं, पण असं कधीच करायचं नाही की ऑर्डर दिलेली कॅन्सल करायचं. ते टेबलवरती घेऊन आत त्यांनी कॅन्सल केलं, हे मला अजिबात आवडलं नाही. आणि मी जास्त शूट करू शकत नाही. जितकं शूट करू शकते तितकं तुमच्यासमोर मी प्रेझेंट करते. हळूहळू सवय होऊन जाणार आहे की तुमच्यासोबत मी सर्व गोष्ट माझी शेअर करूया. तर हे बघा खूप सुंदर होतं. त्याच्यानंतर आम्ही पुढे जाऊन परत थांबलेले आणि आम्ही म्हणजे माझी बेबीला बडीशोप खूप आवडते. मग हे प्रकारे थांबत आम्ही गावी पोहोचले. गावी पोहोचल्यानंतर रात्र झालेली होती. आम्ही झोपले आणि सकाळी उठल्याच्या नंतर आमची जी कार होती, कारमध्ये आम्हाला माऊस भेटलेला, की माऊस आलेला होता तो. तर त्याने खूप आमची कार खराब केलेली होती. खराब म्हणजे खूपच करकर आवाज करत होता. तर त्याला आम्हाला काढायचं. तर सकाळीच माझे हस्बंड ते सर्व कारमध्ये बघायला लागले आणि हा जो डॉगी होता याच्याने मी खूप घाबरली, का की खूप डेंजर डॉगी आहे हा. मी खूप घाबरलेली आहे याच्याने. तर कसं तरी करून आम्ही हे केलं आणि नंतर सकाळी आम्ही फ्रेश होऊन सर्व आंघोळ वगैरे करून नाश्ता करून आम्ही फिरायला निघालेले, का की त्या दिवशी काहीच नव्हतं. त्या दिवशी पूर्ण अख्खं घर खाली होतं. त्यामुळे माझे हस्बंड बोलले चला हिरवगार वातावरणात आपण थोडंसं फिरूया. तर आम्ही फिरायला गेलेले होते. तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर सर्व ठिकाणी हिरवगार वातावरण आहे आणि खूप छान वाटत होतं. पाणी खूप एन्जॉय केलेलं आम्ही. तुम्ही बघू शकतात जितकं झालं तितकं शूट केलेलं आहे. बाकी मी कशासाठी गेली, काय गेली तुम्हाला नक्की कळणार आहे मी कशासाठी गेली. आणि जे काय तुमचे क्वेश्चन असणार ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी नक्की तुम्हाला उत्तर देणार आहे. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर पाण्याचा कलकल आवाज येत आहे. हे मला खूप आवडतो हे पाण्याचा आवाज. आणि मला आणि पाणी छान आहे. व्हाईट आहे ते कलरच त्याचा तसा आहे, हाफ व्हाईट. इथं बघू शकता तुम्ही सर्व ठिकाणी फ्लॉवर होते, गुलाबचे खूप सुंदर फ्लॉवर होते. आणि जे वडीचे पानं असतात ते बघा, ते खूप छान इथं असेच लागलेले होते, जे आपले मुंबई साईडला खूप महाग विकतात लोक आणि घेतात आणि खातात. आपण हे बघा इथं असेच लागलेले आहेत. खाल्ले तुम्ही? मला माहित नाही ते काय. हे बघा नाव त्याच्याच विषयाबद्दल आम्ही सर्व बोलत होते इथे. अशा प्रकारे आम्ही खूप सुंदर सर्व ठिकाणी फिरले, फोटोज काढले आणि एकच दिवस आम्ही फक्त 2 दिवसासाठी गेले होते, सॅटर्डे आणि संडे. तोडलं पाहिजे होतं, इतकं सारं तोडतात का? खूप म्हणजे खूप मजा केली आली. फक्त एक दिवस फिरले आम्ही. किती छान दिसतंय.
कोणाचे तुमचे? माझी काकी सासू आहे जे मला सांगत होती माझ्या केसांना पण हे फुलं लावून दे आणि तू पण लाव. मी त्यांच्या केसांना हे फुलं लावले, त्यांना खूप आवड आहे आणि फुलं लावणं खूप छान असतं एक सुहागन लेडीजला. तर त्यांनी फुलं लावले, मग मी पण लावलेले. गावी गेल्याच्या नंतर आपण जैसा देश वैसा भेस कर लेना चाहिए, आय थिंक सो. तर मी पण तशीच करते, गावी गेले तर तशीच राहते मी पण. तर हे बघा खूप सुंदर वातावरण होतं. मी थोडं शूट सर्वे केलेलं. नंतर मला माझी काकी सासू शेतामध्ये घेऊन जात होती. ते चल शेत तुला दाखवते कसं शेती करतात, काय करतात. आणि माझ्यासोबत जे आहे ती माझी बहिणीची मुलगी आहे जिने सर्व शूट केले. हे आमचं किचन आहे, म्हणजे घर आहे, गावाचं घर आहे. बघा हे प्रकाराने आहे, सिंपल सोबर साधारण घर आहे आमचं गावाचं. इथं गॅस आहे, तिथं चूल आहे, चूलवरती पण जेवण बनवावं लागतं आणि चुलीचे भांडे पण घासावे लागतात आणि सर्व खूप आनंदाने घासतात. माझे जे जाऊ आहेत ते पण आणि मी पण खूप आनंदाने आम्ही राहतात आणि भांडे वगैरे सर्व म्हणजे चुलीचे असो कसे पण असो आम्ही मिसळून कामं करून घेतात. हे आमचं जातानाच आहे का की मी जे कार्यक्रमला गेली त्याचे फोटोशूट व्हिडिओशूट नाही करू शकले, त्याच्यामुळे सॉरी. तर हे आमचं रिटर्नचं आहे. जेव्हा आम्ही निघत होते तर हे माझी फॅमिली, ही माझी जाऊ आहे आणि हे सर्व आमचे फॅमिली मेंबर्स आहे. घरी पोहोचले त्यानंतर आम्ही खूप दमलेले होते, दिदाला भूक लागली होती तर मी फ्रेंच फ्राईज बनवून दिलेलं आणि तिने फ्रेंच फ्राईज खाल्ले. आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगसाठी परत भेटूया. टेक केअर.